साहित्यच किचन या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे बटाटा चीजचे पराठे दाखवणार आहे। एकदम सोपी साधी अशी झटपट होणारी रेसिपी आहे। आता शाळा चालू होतात तर बघू साहित्य बघून घेऊयात आपण पटापट। 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, चीज घेतलेला आहे, तूप घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, 2 चमचे बेसन घेतलेला आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, लाल तिखट आहे, त्यानंतर हिंग आहे, हळद आहे, जिरेपूड आहे, धणेपूड आहे, गरम मसाला आहे, चाट मसाला आहे, चवीप्रमाणे मीठ आहे आणि कसुरी मेथी आहे। तर चला आपण आता बटाटे किसून घेऊया। प्रथम आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळताना बघा आपल्याला काय करायचं, बघू शकता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यात आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। बघू शकता आणखीन एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मी मीठ टाकलेलं आहे। त्याच्यात आपल्याला आपलं जे हे आहे पराठा आहे तो आपला खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचंय। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तूप घालायचंय 2 चमचे, बघू शकता तुम्ही 2 चमचे तूप घातलेले आहे। आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करायचंय। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचंय। थोडंसं घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आता। तर तुम्ही बघू शकता मी कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे। हे बघा असा कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे। तो आपण जरा झाकून ठेवूया 10 मिनिटं। त्यानंतर मी 4 बटाटे उकडून स्वच्छ पाण्याने धुवून उकडून घेतलेले होते। ते बटाटे मी किसून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद, हे जे काही सगळं साहित्य ते जाणार आहे, कसुरी मेथी थोडी स्मॅश करून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं जे साहित्य होतं ते। हे बघा साहित्य मिक्स करायचं आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट जी आहे ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची। वरून कोथिंबीर घालायची थोडी, भरपूर कोथिंबीर घाला। कोथिंबीर घातल्याने जरा छान दिसतं। आणि चीज जे आहे ते आपल्याला नंतर घालायचं आपल्याला जेव्हा आपण पराठा लाटणार तेव्हा। तर ह्याचं सगळं आपल्याला मिक्स करून असं सगळं ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही असा हा गोळा तयार करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही आपण जे सारण तयार केलं होतं स्टफिंगचं ते त्याचं हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। तर चला आता आपण पराठा लाटून घेऊया। हे बघा खाली सारण भरलेलं आहे मी। आणि वरती परत स्टफिंग भरलेलं आहे, त्याच्यावर परत चीज टाकायचंय आणि हे सगळं बंद करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही जितका पातळ होईल तितका पराठा तुमचा जास्त फुगणार नाही, पण चवीला जास्त चांगला लागेल। जर तुम्ही पातळ लाटला तर थोडा जाडसर लाटला ना की तो ऑटोमॅटिक फुगेल व्यवस्थित असा हे होईल।
कडा लाटून घ्यायच्या पातळ त्याच्या, आणि मधलं स्टफिंग आहे तिथे जाडसरच राहून द्यायचं. हे बघा, बघू शकता. पॅन मोठा, गॅस मोठा करायचा आहे. पराठा आपला शिजून द्यायचा तर एका बाजूला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचा आहे. तूप आपल्याला पसरवून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता तुम्ही, पराठा असा फुगलेला आहे आपला. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चांगला शेकून घ्यायचा. भरपूर स्टफिंग भरून सुद्धा आपला सारण पराठा असा फुललेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.